नमस्कार विद्यार्थी मित्र हो, या वर्षीचा 10वी बोर्डाचा पेपर लीक झालेला आहे आणि बोर्डाचा पेपर फुटलेला आहे. अशा बातम्या तुम्ही सुद्धा ऐकल्या असतील आणि तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की 500 रुपयामध्ये सध्या महाराष्ट्र बोर्डाचा फुटलेला पेपर विकल्या जातोय. किंबहुना असे कोणी दादा भैया टीचर आहेत, सो कॉल्ड युट्यूबर्स आहेत जे तुम्हाला सांगत असतील की पेपर लीक झाला आहे आणि आम्ही तुम्हाला पेपर देणार आहोत. कदाचित माझा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे व्हिडिओ पाहायच्या आधी तुम्ही कमेंटही करू शकता, तुम्हाला ऑफेंडही वाटू शकतं, कारण त्या दादा भैया आणि सो कॉल्ड टीचर वरचं तुमचं प्रेम उतू सुद्धा येऊ शकतं. मात्र जर तुम्ही खऱ्या अर्थानं 10वी बोर्डाचे विद्यार्थी असाल आणि जर तुम्हाला खरी गोष्ट समजून घ्यायची असेल तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला काय वाटतं हे सेशन मध्ये कमेंट सेशन मध्ये मला नक्की सांगा. बघा, आता आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या बोर्डावर आहोत. तुम्हाला अशा त्याच्यानंतर खाली काही दिवसापूर्वी त्यांनी कॉपी टाळण्याबद्दल वगैरे वगैरे अशी खूप सगळी गोष्ट सांगितलेल्या आहेत, बरोबर आहे. आणि त्याच्या प्रकर्षाने एक गोष्ट ते सांगत आहेत की महाराष्ट्र बोर्डाचा पेपर कधीच लीक होत नाही आणि लीक होणारही नाही. मग महाराष्ट्रामध्ये असे काही युट्यूबर्स, असे काही इंस्टाग्रामवर, टेलिग्रामवर अशी काही मंडळी सक्रिय झाले आहेत आणि जे असं सांगतात की 500 रुपये तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला काय करूयात, बोर्डाचा पेपर देणार आहोत. मग मला एक गोष्ट सांगा, एवढं लाखो करोडो रुपये खर्च करणारं महाराष्ट्र बोर्डाचं मंडळ 500 रुपयामध्ये तुम्हाला पेपर विकू शकतं का? तर मुळीच नाही. तर मित्रांनो, अशा पेपर लीक करणाऱ्यांपासून सावध राहा, यांच्या गळाला लागू नका. ते तुमच्या सोबत स्कॅम करत आहेत आणि अशा स्कॅम पासून सुद्धा तुम्हाला वेगळं राहायचंय. आता बघा, तुम्ही म्हणता सर मग पेपर लीक तुम्ही पण पेपर लीक सेशन घेताना मग तुम्ही पण याच्यामध्येच येताना? बिलकुल नाही. आता मी सांगतो कसं काय. बघा, तुम्हाला माहितीये आम्ही एक टीचर आहोत. आम्ही गेल्या 5, 6, 7 वर्षापासून, म्हणजे माझ्या इंडिव्हिज्युअल विचार केला तर गेल्या 7 वर्षापासून मी महाराष्ट्र बोर्डामध्ये शिकवतो. मग गेल्या 2019 पासून 20, 21, 22, 23, 24, 25 या 5-6 वर्षाचा ज्या वेळेला आम्ही अभ्यास करतो, प्रत्येक वर्षी बोर्डाचा पेपर 2 वेळा होतो, बरोबर आहे. 1 फेब्रुवारी मार्च मध्ये होतो आणि 1 जून जुलै मध्ये किंवा नोव्हेंबर मध्ये होतो, बरोबर आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, री एक्झाम म्हणतो. मग प्रत्येक वर्षी जर बोर्डाची परीक्षा 2 वेळा होते म्हणजे 2 वेळा बोर्डाचा पेपर येतात. या सगळ्या पेपरांचा म्हणजे 14 ते 15 पेपरांचा ज्यावेळेस आम्ही अनालिसिस करतो, त्या अनालिसिसच्या माध्यमातून हजारो प्रश्नांना ज्यावेळेला आम्ही अनालिसिस करतो, त्या हजारो प्रश्नांच्या माध्यमातून आम्ही अशी काही शेकडो प्रश्न बनवतो. अगदी गेल्या वर्षी सुद्धा बनवले होते, त्याच्या गेल्या वर्षी सुद्धा बनवले होते आणि ती क्वेश्चन बँक आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो आणि अगदी जशास तसे, अगदी व्हॅल्यू सुद्धा तीच, त्याच मार्काला तेवढ्याच, अगदी जशाला तसा पेपर आम्ही दिलेला येत असतो, बरोबर. ही 7 वर्षांची परंपरा आहे आणि त्याच्यावर बरेच विद्यार्थी सांगतात सुद्धा की सर यावर्षी आपण व्हायरल पेपर घेतला होता आणि अगदी व्हायरल पेपर आमच्या पेपरमध्ये प्रिलिमच्या जशास तसा आला. का? कारण तो तुमचा अनुभव आहे. आम्ही कुठून पेपर फोडून आणत नाही. परत एकदा सांगतोय, आम्ही कुठून पेपर फोडून आणत नाहीये. हे आमचं अनालिसिस आहे आणि अगदी त्याच अनालिसिसच्या जोरावर आजपासून आपण 4 वाजता हे पेपर लीक सेशन स्टार्ट करत आहोत. बघा, नाव जरी पेपर लीक असेल ना, मात्र विद्यार्थ्यांनो वर्षाची मेहनत त्या एका सेशनच्या पाठीमागे आहे आणि अगदी सायन्स 2 चं सेशन म्हणजे तुमचा जो 13 मार्चचा जो सायन्स 2 चा पेपर होणार आहे, एक्झॅक्ट त्याची कॉपी तुम्हाला आज भेटणार आहे 4 वाजताच्या सेशन मध्ये. उद्या 11 मार्चचा सायन्स 1 चा पेपर तुम्हाला उद्या दिला जाणार आहे. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स 1, SST 1, मॅथ्स 2, SST 2 अशा प्रकारचे सगळे पेपरची तयारी या पेपर लीक सेशनच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही तासन तास मेहनत करून, बघा, ही आम्ही तुम्हाला 4 तासाचं सेशन देणार आहोत, पण या 4 तासाच्या सेशन मागं आमची वर्षाची मेहनत आहे, आमची खूप अनालिसिसची मेहनत आहे. आम्ही कोणत्या AI मधून पेपर बनवत नाही, आम्ही कुठल्या पेपर चोरून आणत नाही, पेपर कुठून फोडत नाही. आमचं हे कष्ट आहे, आमचं हे हार्ड वर्क आहे. आणि पूर्ण अजूनही तुम्हाला सांगतो, अशा भामट्या लोकांच्या ह्याला, पैशाच्या याला बळी पडू नका. कुठं 500 रुपये देऊ नका. कोणी जर सांगत असेल मी तुम्हाला पेपर देतो, मी तुमचा पेपर लीक करतो, माझ्याकडे पेपर कॉपी आलेली आहे, कृपया करून अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. मेहनतीवर विश्वास ठेवा आणि मेहनतीला साथ द्या. या चॅनलला अजून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम हे आमच्यासाठी खूप आहे आणि आम्ही जे दिवस रात्र मेहनत करतोय ना पोराहो, हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. कालच्या सेशनला तुम्ही सुद्धा भरपूर प्रतिसाद दिला आणि हा, या लोकांना त्यांची जागा दाखवा असं जर काही
होत असेल तर त्याची तक्रार करा आणि आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत. बरोबर आहे. चला तर अभ्यास करूया, पुढे जाऊया आणि यावर्षी 10वी बोर्डामध्ये 90 किंवा 95 पेक्षा जास्त गुण मिळवूया. यस, जय महाराष्ट्र.